पत्रकार मित्रो, आजची पत्रकार परिषदेचा मुख्य विषय आहे महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी परुळे विमानतळ जो बांधून तयार आहे त्या ठिकाणी विमान वाहतूक सुरू करण्यासाठी 9 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 12:30 वाजता ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते विमान वाहतूक सुरू होणार आहे। त्या प्रसंगी मी स्वतः उपस्थित राहणार आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी असतील आणि अनेक वर्ष जो 7 वर्ष हा विमानतळ बांधून तयार होता, हा वाहतुकीला उपलब्ध नव्हता। आजच सकाळी मी सिंधियाजींना भेटलो, त्यांच्याकडून वेळ घेतला आणि त्यानंतर मी हे जाहीर करत आहे। 9 ऑक्टोबरला दुपारी 12:30 वाजता विमान वाहतूक सुरू होईल। मी स्वतः दिल्लीहून ज्योतिरादित्य सिंधियांच्या सोबत मुंबईला जाईन आणि मुंबईहून विमानाने आम्ही सिंधुदुर्गात जाऊ आणि सिंधुदुर्गात हा कार्यक्रम होईल। अशा रीतीने हा विमान वाहतुकीचा सिंधुदुर्ग, मुंबई आणि अन्य ठिकाणी वाहतूक सुरू होणार आहे। आता आपल्याला या संबंधीने अजून काही राजकीय विचारायचं विचारू शकता। सर, याच संदर्भात प्रश्न आहे। मागच्या काही दिवसांपासून या संदर्भातलं जे राजकारण आहे ते देखील दिसतंय। काल शिवसेनेचे स्थानिक खासदार यांनी सांगितलं की 7 तारखेला उद्घाटन होते, त्यांनी सगळं सुरू होते असं देखील जाहीर केलं, माध्यमांनी देखील माहिती दिली, मात्र तसं झालं नाही। कुठेतरी याचं सगळं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। या सगळ्याकडे कसं? क्रेडिट घेण्याचा काय प्रश्न नाहीये। 2014 सालापर्यंत मी स्वतः हा विमानतळ बांधून पूर्ण केला। मी स्थानिक नाही का, मी स्थानिक आहे, निलेश राणे स्थानिक आहे, नितेश राणे स्थानिक आहे। त्यामुळे आम्ही स्थानिक असल्यामुळे आणि आम्ही हा विमानतळ बांधल्यामुळे आमचा अधिकार आहे। आम्ही जनतेसाठी एवढे वर्ष अन्य कोणी विमानतळ तयार केला नाही, सुरू केला नाही, तो आम्ही बांधला। टुरिझम डिस्ट्रिक्ट आम्ही जाहीर केला आणि त्याच्यामुळे कोणी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये। जे कोण म्हणतात स्थानिक आहे तर त्यांनी संबंधित मंत्र्यांशी बोलून रीतसर हे करावं, जसं आम्ही रीतसर केलं, वेळ घेतली त्यांची। आता ते कार्यक्रम जाहीर करतील। तुम्ही स्थानिक मंत्र्यांबद्दल, खास करून नेत्यांबद्दल बोलतोय, त्यांचा देखील असाच दावा आहे की ज्यावेळी विमानतळाच्या बाबतीत एक रेषाही उच्चारली नव्हती, अनेक कामं प्रलंबित होती, 6-7 वर्षांपासून मी तिथं काम करतोय। खास करून त्यांनी उद्घाटनाची तारीख देखील जाहीर केली, 2 दिवसात तिथं वाहतूक सुरू होईल। काय संबंध आहे? नाही, याला असं जोडतो सर याच प्रश्नाला की शिवसेनेचा दावा आहे की आम्ही 7 तारखेला विमानतळ सुरू करणार, आता तुम्ही म्हणता 9 तारखेला सुरू होणार। काय गडबड झाली याच्यात? मला माहित नाही शिवसेना कुठल्या आधारावर बोलतात। मी संबंधित मंत्र्याची बोलतो, जे परवानगी देणार आहे त्या मंत्र्यांनी मला सकाळी, आज सकाळी 11:15ची माझी अपॉइंटमेंट होती, 11:15ला त्यांना भेटलो, तर त्या वेळेला त्यांनी मला हा कार्यक्रम दिला। तुम्ही म्हणताय की सगळे स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी असतील, या सगळ्या कार्यक्रमाला कोणाकोणाला आमंत्रण दिलं जाईल? खास करून मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला असतील, कारण का चिपीचा विषय आहे आणि असं काय नाही आहे का मुख्यमंत्री पाहिजे म्हणून। आता हे वाहतूक म्हणजे हे मंत्री जे कन्सर्न मंत्री आहेत ते ज्योतिरादित्य सिंधिया आहेत, त्यामुळे अमुक एक पाहिजेच असं नाही आहे। यालाच लागून सर मागच्या अनेक दिवसांपासून कोकणातले अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, कोणते सांगा ना। नेहमी खास करून याच्या नुकसान भरपाई झाली, वारंवार कोण देणार? केंद्राकडे बोर्ड दाखवतो। ऐकून घ्या, नुकसान भरपाई कोण देणार? कोण देतं? राज्य सरकार देतं। जाहीर कोणी केली? मुख्यमंत्र्यांनी केलं, येऊन दिले का पैसे? नाही दिले।
अतिवृष्टीमुळे नुकसान झालं दिलं नाही, वादळामुळे नुकसान झालं दिलं नाही. काय केलं कोकणात? साडी शिवसेनेने कोकणात एक प्रकल्प राबवला ते सांगावं. सी वॉर्ड मी जाहीर केला, 100 कोटी जमा केले. सी वॉर्ड केला का त्यांनी तिथे? कोणता प्रकल्प? आज पाटबंधारे प्रकल्प बंद आहेत, रस्त्याची कामं, ब्रिजची काम सगळं बंद आहे. काही चालू नाही आहे 2.5 वर्षात. शिवसेनेने किंवा हे तुम्ही म्हणता ना खासदार काही कामाचे नाही आहेत, कलेक्शन मास्टर आहेत. सर, विनायक राऊत यांनी वारंवार दावा केला की मीच पत्रव्यवहार केला आणि चिपी पत्रव्यवहारने विमानतळ सुरू होत नाही. पत्रव्यवहार कळलं ना? काय संबंध आहे? पत्रव्यवहार किती लोक करतात रोज? विमान वाहतूक सुरू करा मग होते काय? म्हणजे त्यांच्या दाव्यात तथ्य नाही असं म्हणायचं. दावा नाही त्यांचा, शिवसेनेचा कुठलाच दावा चालत नाही. तुम्ही कोकणाचा विषय सुरू आहे, पर्यटन मंत्री स्वतः शिवसेनेचे आहेत. एकंदरीत पर्यटनाच्या बाबतीत बघितलं तर तुम्ही समाधानी आहात का? 2 वर्ष सेंटरमध्ये पर्यटन मंत्री वेगळे आहेत, देशाचं पर्यटन मंत्री आहेत. काय करायचं तर फंड तेच देतात. शिवसेनेच्या पर्यटन मंत्र्याकडे फिरण्यापलीकडे पैसा नाही एक पण. कुठली योजना राबवली पर्यटन म्हणून सांगा मला? कोणती योजना राबवली? एक तरी योजना सांगा की त्यांनी राबवली. काय राबवलं? कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरीत शिवसेनेने काय दिलं मला सांगा? रोजगार आणले का? उद्योगधंदे सगळे बंद आहेत. सर, एक वेगळा विषय या दरम्यान खास करून राज्याच्या बाबतीत, चिपीच्या बाबतीत, चिपी विमानतळासंदर्भात वारंवार वाद होतात. आपण म्हणता की मी वादविद नाही केले. मी एवढे दिवस बोललो का? तारीख मिळाली तसं मी बोललो. मी कधी बोललो चिपी? आता चिपी बांधला मी, विचारा काय केलं त्यांनी? एक रस्ता, हायवे ते विमानतळ करायचा होता, 35 कोटी खर्च आहे, केला का? त्या अवस्थेत विमानतळ सुरू होतोय. 35 कोटी खर्च करू शकले नाही. सर, चिपी विमानतळ ते सिंधुदुर्ग शहर यामधला जो कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे तो कसा सुटणार आहे? कुठं सिंधुदुर्ग? ते विमानतळापासून मुख्य शहरात जाण्याची जी अडचण मुख्य आहे. नाही, हायवेला रस्ता आहे ना, पण तो चौपदरीकरणाचा प्रस्ताव आहे आणि त्याला 34 कोटी खर्च आहे. तो करायचा आहे. तो आम्ही नितीन गडकरी करून घेऊ. राज्यावर अवलंबून राहणार नाही, राज्य काही नाही. राज्याच्याकडे आहे काय द्यायला? आहे काय? कोरोनाची वॅक्सिन घ्यायला पैसे नाही त्यांच्याकडे. कोरोनाचा विषय येतोय आता, खास करून राज्यात जो विषय सुरू आहे की सण आता येत आहेत, गणेशोत्सव येतोय, अनेक आज एक स्पेशल ट्रेन देखील खास करून नितेश राणे यांच्या पुढाकाराने घेण्यात आली. पण मुख्यमंत्री असं म्हणतात की सणाला काही दिवस आवर घातला पाहिजे आणि येत्या काळात आमच्याच का, हिंदूंच्याच का? त्यांच्या जाहीर सभेना का नाही? त्यांच्या मोर्चाना का नाही? घरावर दगड मारायला 500-500 लोक एकत्र येतात, त्याला का नाही बंदी? मुख्यमंत्री बोलतात ते का वागतात वेगळं हो. जे घरावर दुसऱ्यांचे दगड मारतात त्यांचं सत्कार करतात मुख्यमंत्री. हे कुठल्या विचारसरणीचे मुख्यमंत्री? ज्या पद्धतीनं विधानं येत आहेत, तिसरी लाट आणि लॉकडाऊनच्या दिशेनं खास करून रात्रीची संचार, हे उगाच भीती दाखवत आहे. तिसरी लाट भीती दाखवून यांना घरातच बसायचं आहे, बंदिस्त याच्यात. तिसरी लाट अख्ख्या बाकीच्या राज्यात नाही आहे, फक्त महाराष्ट्रातच आहे का? आणि एवढंही करून पण 1,57,000 लोक गेली ना कोरोनामध्ये. वॅक्सिन नाही, डॉक्टर नाही, नर्स नाही, वार्डबॉय नाही. काय अवस्था आहे दयनीय वैद्यकीय. त्यांनी ह्या विषयावर बोलूच नाही. बोलायचं तर एकच बोला, हात सोडा आणि मास्क लावा. या सगळ्या काळात खास करून जनआशीर्वाद यात्रेच्या वेळी गर्दी झाली, गुन्हे दाखल झाले, तुमचं एक अटक देखील झाली, याच्यावर मोठा वाद. उद्या कॅबिनेट होते, या सगळ्या संदर्भात तुम्ही राज्याच्या संदर्भात काही भूमिका मांडणार आहात का? की मग ते हिंदू सणांच्या बाबतीत असतील? नाही, कॅबिनेटचे जे विषय आहेत त्याच विषयावर काय बोलायचं ते बोलेन मी. कुठलाही माझा विषय अटक बोलणार नाही. मी समर्थ आहे. मी या संबंधीचा रिपोर्ट देशाच्या होम मिनिस्टरना देईन. सर, याला लागूनच अजून एक
येत्या काळात आपली तुमचं एकूण भूमिका- लागून किती आहे सांगा. मी हिंदू मुंबईत पोचेन असं लागून सणांच्या लागून. बाबतीत खास करून येत्या काळातली भूमिका काय असेल? कारण कोकणात अनेक लोक जात आहेत कशामुळे? ह्याच्या बाबतीत काही गोष्टींचा निर्बंध आणायचं सुरू आहे. नाही काय खास करून निर्बंध ऐकून घ्या. कोकणात आमचं हॉस्पिटल आहे. कोरोनावर उपचार आम्ही तिथे करतो. शासकीय यंत्रणेपेक्षाही आमच्याकडे अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि व्यवस्था आहे. त्यामुळे कोरोनाचे जे कोण बाधित असतील व रुग्ण असतील त्याच्यावर आम्ही उपचार करू. त्यामुळे दुसरं कोणी चिंता करायची कारण नाही. त्यांनी चिंता करायला पाहिजे. ते चिंतेच्या पलीकडे काय करू शकत नाही. कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी आज ट्रेन सोडण्यात आली. निलेश राणेंच्या नेतृत्वामध्ये गेलेली आहे. त्याच पद्धतीने राज्य सरकारने टोल माफ केलेला आहे. स्पर्धा सुरू आहे. राणे वर्सेस टोल माफ सरकार. दरवर्षी असतो टोल माफ. हो ते काय मोठं वेगळं गेलं हो. आणि त्याच्यात 10, 15, 20 रुपये खर्च केले असते काय आम्हाला बिघडलं असतं? कोकणी माणसाला काय बिघडत नाही एवढं. सर हिंदी में जानना चाहिए. हिंदी मध्ये चिंपी सांग. चिपी के इनॉग्रेशन को लेकर. ये मराठी खत्म हुआ. हाँ हो गया. हाँ चलो शुरू हो जाओ. चिपी एयरपोर्ट को लेकर आपने अनाउंसमेंट किया था पहले, वो आपका अनाउंसमेंट स्टेटमेंट किया था. था. ये देखिए आने वाले 9 अक्टूबर के दिन हम सिंधुदुर्ग जिले में जो एयरपोर्ट तैयार किया है वो एयरपोर्ट दोपहर में 12:30 बजे वहाँ से विमान ये एरोप्लेन शुरू होगा, मुंबई तरफ जाएगा और उसका उद्घाटन केंद्रीय विमान वाहतूक मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया ये करने वाले हैं और मैं वहाँ उपस्थित रहने वाला हूँ. सर इसी को लेकर एक अनाउंसमेंट ये हुई है महाराष्ट्र गवर्नमेंट की ओर से कि उद्धव ठाकरे इसका ओपनिंग करेंगे 7 अक्टूबर को. विनायक राउत ने ट्वीट किया है इसको लेकर. कौन है ये विनायक राउत? मालूम नहीं मुझे. इसका क्या अधिकार है? कौन है ये? रेल मंत्री है क्या? इसका एरोप्लेन छोड़ने वाला मंत्री है? शिवसेना कोई शुरू नहीं करता है, बंद करता है काम. हर काम बंद कर रहा है. शिवसेना काम नया कुछ स्कीम घोषित करने वाला है नहीं. अभी तक उनकी हिस्ट्री है. सब काम बंद. 7 लॉकडाउन 7 अक्टूबर को उनकी ओर से इनॉग्रेशन और 9 अक्टूबर मालूम नहीं मुझे. हमारा 9 अक्टूबर को है. 2 इनॉग्रेशन होंगे सर एक ही एयरपोर्ट के. नहीं 2 कैसे हो गए? किसको? उनको अथॉरिटी नहीं है. परमिशन कौन देता है? सेंट्रल गवर्नमेंट देता है परमिशन. तो आपको एविएशन मिनिस्टर ने बोला है 12:30 को पहली फ्लाइट चलेगी अक्टूबर 9 को. हम यहाँ से 9 बजे से निकलेंगे साथ में 9 तारीख को और मुंबई जाएंगे और मुंबई में दूसरा प्लेन से सिंधुदुर्ग जाएंगे और कंसर्न मिनिस्टर और मैं. सर रिसेंटली जावेद अख्तर ने जिस तरह से आरएसएस को एक सिमिलर वर्जन कहा था तालिबान को लेकर, उसको लेकर आप क्या प्रतिक्रिया? नहीं मैं उसके बारे में निषेध करूँगा. जो कहा है उन्होंने वो गलत कहा है, निषेध करते. सर मागच्या आठवड्यामध्ये 5 जणांचं शिष्टमंडळ मराठा आरक्षणा प्रश्नी राष्ट्रपतींना भेटलं. तिथे एकत्रित गेले. कोण कोण होते? संभाजीराजे, वंदना चव्हाण, हां. विनायक राऊत, तुमचे रणजित निंबाळकर आणि संग्राम थोरात. संग्राम थोपटे थोपटे. थोपटे. काय म्हणून भेटले ते? एक तर 50% ती मर्यादा वाढवावी. त्यांना कळलं नाही हो. त्यांना तुम्हाला एक सांगतो, 50% मर्यादा वाढणं आवश्यकच आहे का? इंदिरा साहनीच्या केसच्या वेळेला ते 52% आरक्षणाची हे झालं. पण आपली घटना भारतीय घटनेच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे सामाजिक शैक्षणिक मागासलेपणा प्रूव्ह करून सिद्ध करून राज्य सरकारला आरक्षण द्यायचा अधिकार आहे. कोणी काढून घेतलेला नाहीये. ती मर्यादेत बसत नाही ना. आताच तरी पण मी सांगतो अहो मर्यादा ओलांडायसाठी 15(4) आणि 16(4) आहे.
त्याला रिस्ट्रिक्शन नाही आहे. मग तुम्ही मला सांगा तामिळनाडूला कसं आहे 69, 10 ते 12 राज्य आहेत, अबाव 52 आहे, कसे बसतात? यांना कायदा माहीत नाही, हे चमकायला जातात, दाखवा मी काहीतरी करतोय. यांना काही समजलेलं नाही आहे. आणि म्हणून आम्ही जो कायदा आत्ता आणला 342ची शुद्धीकरण आणलं, त्यामध्ये सरळ म्हटलं की राज्य सरकारला अधिकार आहे. मग अजून काय पाहिजे? समजलं तर पाहिजे ना, वाचलं तर पाहिजे ना. नाही म्हणजे संभाजीराजे असो किंवा विनायक राऊत असो हे चमकला जातात का? हं? संभाजीराजे असो माझं वाक्य आहे चमकायला जातात. कोणते मला माहित नाही, ते तुम्ही शोधा. ते केंद्राने सांगायची व्यवस्था केली पाहिजे ना. मी काय सांगतो ना, मी आता सांगितलं, स्पष्टीकरण दिलं. काय आवश्यकता नाही, प्रस्ताव पाठवा, सर्वे आधी करा. सामाजिक शैक्षणिक मागासलेपणा खरं किती टक्के आहे मराठ्यांचा, आणि तो सिद्ध केल्यानंतर तुम्ही तसा प्रस्ताव पाठवू शकता आरक्षणाचा. तक्रार छगन भुजबळांची अशी एम्पिरिकल डेटा जो आहे तो केंद्र सरकारकडे आहे. काय एम्पिरिकल डेटा जो आहे, जो ओबीसीच्या त्या राजकीय आरक्षणासाठी महत्वाचा आहे, तो केंद्राने दडपून ठेवलेला आहे, तो दिला जात नाही. त्याच्यावर काय? जाऊ दे, भुजबळ काही बोलतात, त्यांना दुसरं काही दिसतच नाही आहे, काही नाही दिसत आहे. केंद्र कुठलाही रिपोर्ट लपून ठेवू शकत नाही, दडपून ठेवू शकत नाही, हे त्यांचं अज्ञान आहे. डेटा दिलेला हा डेटा का नाही देत? मागणार, प्रत्येकाला अधिकार आहे. अहो हे असं कसं सांगू शकता डेटा लपून ठेवलाय, हे ठेवलाय? याला म्हणतात ना, मराठीत एक म्हण आहे, नाचता येणं अंगणवाकडं. सर, उद्धव ठाकरे ने कोविड-19 को लेकर फेस्टिवल्स के पहले कई ऐसे अनाउंसमेंट किए हैं कि फेस्टिवल को ज्यादा सेलिब्रेट ना किया जाए और कहीं ना कहीं हम हमारा फेस्टिवल सेलिब्रेट करेंगे. बाकी किसी के धर्म के ऊपर पाबंदी नहीं है, हमारे क्यों? बाकी के तो सब त्योहार तो हो गए ना सेलिब्रेट. सेंट्रल एजेंसी और मूर्ति का साइज बढ़ने से कोरोना बढ़ता है क्या? ये कौन सा फॉर्मूला है? सर, आज शरद पवार असं म्हणले की सेंट्रल एजन्सी ज्या आहेत त्या राज्यातल्या खास करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी वापरल्या जात आहेत. मग खोब्रागडे जे आहेत आरटीओचे अनिल परब यांच्या बाबतीत त्यांच्यावर संशय, त्यांना ईडीनं बोलवलंय किंवा अशा अनेक कारवाया सुरू आहेत. अनिल देशमुखच्या बाबतीत देखील कारवाई सुरू आहे. तुम्ही सेंटर गव्हर्नमेंट सज्जन लोकांच्या विरोधात कारवाई नाही करत. आता शरद पवारांच्या व्याख्येत कोण कुठे आहे बसतं मला माहित नाही. ही जर अनिल देशमुख म्हणा किंवा तुम्ही सांगितलं परब म्हणा, ही सगळी गुणी माणसं असतील ना, कुठला गुन्हा नाही करत, मग काय म्हणायचं पवार साहेबांना? त्यांचं म्हणणं असं आहे की हे अधिक्षेप करतात राज्याच्या अधिकारांमध्ये. राज्याकडं गृह खातं आहे, अन्य सगळ्या यंत्रणा आहेत, त्या असताना सुद्धा केंद्र हस्तक्षेप करतो. एक मग केंद्रात खासदार आहेत की बोलावं ना, ते अन्य वेळेला ते जाऊन भेटतात PM-BMला, त्या बोलायला पाहिजे ना जाऊन. अन्य वेळेला बाकीच्या केसेस होतात ना, त्या जाऊन भेटतात, त्या सांगायला पाहिजे तुम्ही अतिक्रमण करताय महाराष्ट्रावर, 3 पक्षाचं आम्हाला असं सरकार आहे 3 पक्षाचं. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे